देवेंद्र फडणवीस आज सोलापूर, गोंदिया आणि नागपूर दौऱ्यावरती आहेत। सोलापूर आणि माढ्याच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी फडणवीस उपस्थित राहणार आहेत। सोलापुरातनं राम सातपुते, माढ्यामधून रणजितसिंह निंबाळकर हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत। साताऱ्यानंतर फडणवीसांचा गोंदियाचा दौरा होणार आहे। भंडारा गोंदियाचे महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी फडणवीसांची सभा त्या ठिकाणी होणार आहे। नागपूरमध्ये सुद्धा गडकरींच्या प्रचारासाठी फडणवीसांची जाहीर सभा आज आयोजित करण्यात आलेली आहे। तर देवेंद्र फडणवीस आज सोलापुरातनं राम सातपुते, माढ्यामधून रणजितसिंह निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत, त्यासाठी उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर विदर्भामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या सभांचा धडाका आपल्याला बघायला मिळणार आहे। आणि आज विषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात। अनिकेत गायकवाड आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अनिकेत, देवेंद्र फडणवीस आज सोलापूरमध्ये येत आहेत, कशी तयारी भाजपच्या वतीने करण्यात आली, कसं वातावरण दिसतंय? नक्कीच गुरु, आपण जर बघितलं गेलं तर सोलापूरमध्ये आज देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भाजपाचे जे उमेदवार आहेत सोलापूर लोकसभेचे ते राम सातपुते असतील, त्याचबरोबर माढा लोकसभा मतदारसंघाचे जे उमेदवार आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर, या दोघांच्या प्रचारार्थ आणि त्यांचा जो आज उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे त्यानिमित्तानं देवेंद्र फडणवीसांची आज सोलापूर शहरातून जी रोड रॅली आहे ती या ठिकाणी होणार आहे। सोलापूर शहरातील मुख्य रस्त्यांवरती या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांची रॅली होईल आणि या रॅलीसाठी आपण या ठिकाणी बघू शकताय की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रथ उभा करण्यात आलेला आहे आणि या रथाच्या माध्यमातून संपूर्ण सोलापूर शहरातील जे छत्रपती संभाजी महाराज चौक असेल, त्याचबरोबर डफरीन चौक असेल, या मार्गे 7 रस्ता परिसरामध्ये या सभेची सांगता होईल। आणि यानंतरनं आपण जर बघितलं गेलं तर देवेंद्र फडणवीस या संपूर्ण सांगता सभेला जे आहेत ते संबोधित करणार आहेत। खरं तर आज भाजपाकडून संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे आहे ते शक्ती प्रदर्शन होणार आहे। दोन्ही जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारार्थ आज देवेंद्र फडणवीस यांच्या कडून सोलापूरमध्ये जे आहे ते शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे गुरु।